आज बनवलं आहे मस्त झणझणीत वांग्याचं भरीत आणि हे भरीत एकदम झटपट तयार होणार आहे. कारण तुम्हाला तर माहीतच आहे मला इझी आणि नो तामझामवाल्या रेसिपी खूप आवडतात. कमी साहित्य, कमी मेहनत आणि चव मात्र एकदम जबरदस्त. चला तर मग बनवूया आपण हे झणझणीत वांग्याचं भरीत. मी इथे एक वांगं घेतलं आहे, त्याला एक कट केलं आहे आणि त्यामध्ये आता लसूण, थोड्या हिरव्या मिरच्या मी यामध्ये टाकून घेते. थोडं ऑइल लावून मी आता याला छान भाजून घेणार आहे. वांगं भाजताना थोडं त्याला अलटी-पलटी करत राहायचं, म्हणजे वांगं सगळ्या बाजूने छान भाजून निघेल. वांगं इथे भाजून झालेलं आहे. आता मी एक टोमॅटोसुद्धा भाजून घेणार आहे. टोमॅटो आणि वांगं भाजून झाल्यानंतर मी त्याच्यावरचे सगळे साल काढून घेणार आहे आणि याला छान मस्त मॅश करून घेणार आहे. बरं, मला हे सुद्धा सांगा की तुमच्यापैकी वांग्याचं भरीत कुणाकुणाला आवडते ते. वांगा आणि टोमॅटो मॅश करून झालेला आहे. आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि भरीताची टेस्ट एकदम वाढवण्यासाठी हिरवी मिरचीचा ठेचा, थोडं चवीनुसार मीठ आणि टाकूया तडका. आणि रेडी आहे आपलं मस्त झणझणीत वांग्याचं कच्चं भरीत. आणि आता याला परत शिजवायचं वगैरे काहीच गरज नाही. आता मस्त गरमागरम भाकरीसोबत वांग्याचं हे कच्चं भरीत एकदा नक्कीच ट्राय करा. मला तर हे वांग्याचं भरीत खूपच आवडते आणि त्यासोबत मी 1-2 किलो मिरच्या तर खाऊनच घेते. तुम्हाला हे वांग्याचं भरीत कसं वाटलं मला नक्की सांगा आणि अशाच झणझणीत रेसिपीसाठी मला फॉलो करायला अजिबातही विसरू नका. आणि पुढची रेसिपी कुठली घेऊन येऊ मला कमेंटमध्ये नक्की सांगा.